हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत ऊसाचा रस। ऊसापासून साखर आणि गुळ बनते। आता उन्हाळ्याचं सीझन चालू आहे। प्रत्येक जणांना बाहेर पडलं की ऊसाचा रस पिल्यानंतर गार वाटतं आणि ऊसाचा रस हेल्थसाठी पण खूप उपयोगी आहे। त्यासाठी आपण आज घरच्या घरी ऊसाचा रस बनवणार आहोत। साहित्य बघूया। गुळ घेतले आहे, आपण पुदिन्याची पानं घेतली आहे, एक लिंबाचा रस काढून घेतलेला आहे, काळं मीठ आहे आणि आल्याचे थोडेसे तुकडे, बर्फ आहे, आईस क्यूब घेतले। तर आपण मिक्सरमध्ये आता हे सगळं चर्न करून घेऊया। अगदी कमी साहित्यात 5 मिनिटात होणारा ऊसाचा रस आहे आपला। आपण घरी नक्की ट्राय करायला हवा। गुळ घातला आहे, पुदिन्याची 10-12 पानं घातली आहे, आईस क्यूब घालणार आहे आपण, आल्याचे तुकडे घालणार आहोत, एक लिंबाचा रस घातला आहे आणि काळं मीठ घातलं। आता आपण हे सगळं पाणी घालून चर्न करून घेऊ। आपण मिक्सरमध्ये हा रस केलेला आहे। आता आपण तो गाळून घेऊया। पुदिन्याची पानं वगैरे असतात, त्यामुळे आपण तो गाळून घेणार आहोत। आपण हा रस सगळा पूर्ण गाळून घेणार आहोत। आपला ऊसाचा रस रेडी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। उन्हाळ्यात ही ऊसाचा रस, आपण पुदिन्याचा पाला, गूळ हे हेल्दी असतं, लिंबाचा रस वगैरे, आणि घरच्या घरी केल्याने आपल्याला आपण केलेल्या रेसिपीचं खूप छान आपल्याला बेनिफिट मिळतं आणि तो हेल्थसाठी खूप उत्तम आहे। तुम्ही नक्की करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। अशाच एक नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू। थँक्यू।